परभणी पेटण्यामागची काय कारण आहेत, काय हे घडतंय परभणीमध्ये, चला समजून घेऊयात ग्राफिकच्या माध्यमातून। परभणीत स्टेशन रोडवर बाबासाहेबांचा पुतळा आहे। एका व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांच्या हातातील संविधान प्रत खेचली। संविधान प्रतीची विटंबना केल्याने आंबेडकरी जनता नाराज झाली। आंबेडकरी अनुयायांकडून विटंबना करणाऱ्या व्यक्तीला चोप देण्यात आला। घटनेच्या निषेधार्थ काल नंदीग्राम एक्सप्रेसही रोखून धरण्यात आली होती। दरम्यान आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। मात्र याच बंदला आता गालबोट लागलंय, हिंसक वळण बंदला लागल्याचं पाहायला मिळतंय। परभणी म्हणूनच पेटलंय। परभणी बंद आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचं आता पाहायला मिळतंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि याच परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची मंगळवारी एका माथे फिरून नासधूस केली आणि प्रत्यक्षदर्शींनी त्यावेळी त्याला बेदम चोप दिला। पोलिसांनी यावेळी जमावाला बाजूला सरत माथेफिरूला खरं तर ताब्यात घेतलं आणि त्यामुळेच या घटनेचे तीव्र पडसाद त्यानंतर उमटण्यास सुरुवात झाली। रात्री उशिरापर्यंत जमाव पुतळ्याजवळच ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळालं होतं। नंदीग्राम एक्सप्रेसही या जमावानं रोखून धरली। अखेर पोलिसांनी आंदोलकांची समजूत घालत नंदीग्राम एक्सप्रेसला रस्ता मोकळा करून दिला। याच पार्श्वभूमीवर आज बंदचा हाक देण्यात आली होती। परभणी बंदची हाक देण्यात आली। मात्र याच बंद दरम्यान जमावानं मोठा धुडगूस घातलाय। शहरातील मध्यवर्ती भागात शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे, जाळपोळ झाली आहे आणि पोलीस मात्र या आंदोलकांसमोर निष्प्रभ ठरल्याचं पाहायला मिळतं। लावा ना।